रात्रीचे 8 वाजले होते. एक पोलीस महिला जिचं नाव असतं संगीता, ही पोलीस स्टेशनवरून आपल्या घरी येत असते आणि जशी ती बस स्टँडवर पोहोचते, तेव्हा तिची नजर एका नागा साधूवर पडते. आता ही विधवा महिला संगीता त्या नागा साधूला बघितल्यानंतर त्याच्या जवळ जाते. ती बघते त्या नागा साधूच्या चेहऱ्यावर खूप तेज असतं. त्या साधूचे वय 24-25च्या आसपास असतं. संगीता त्या साधूला बघून बोलते, "साधू महाराज, आज रात्री तुम्ही माझ्या घरी चला. मला तुमची खूप सेवा करायची आहे." पोलिसवाली संगीता त्या साधूचं त्याला नाव विचारते. त्यावेळी तो साधू तिला आपलं नाव दीपकनाथ सांगतो. दीपकनाथ नाव सांगत असताना त्या पोलिसवालीला खालून वरून बघायला सुरुवात करतो. या दीपकनाथ साधूला संगीताच्या शरीराची बनावट, तिचं सौंदर्य खूप आवडलं होतं. पण त्या साधूला हे माहीत नव्हतं की ती पोलिसवाली संगीता त्याच्यापेक्षा खूप चालाक आहे. अखेर ती पोलिसवाली त्या साधूला आपल्या घरी घेऊन जाते. त्यानंतर ती पोलिसवाली आपल्या एका मैत्रीण सीमाला कॉल करते आणि सीमा पण त्या पोलिसवालीच्या घरी पोहोचते आणि या दोन्ही महिला रात्रीच्या 9 वाजता घरात बसून दारू पितात. ज्यावेळी पोलिसवाली संगीता आणि सीमाला मोठ्या प्रमाणात नशा होतो, त्यानंतर त्या दोघी त्या साधूच्या खोलीत जातात आणि खोलीत गेल्यानंतर आतून दरवाजा बंद करतात. त्यानंतर त्या दोन्ही महिला त्या नागा साधूसोबत काय करतात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी माझी तुम्हाला एक विनंती आहे. जर तुम्ही या व्हिडिओला अजूनही लाईक केले नसेल तर लाईक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील घटनेचे अपडेट मिळत जातील. नमस्कार मित्रांनो, क्राईम एम एचमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या खरी घटनेची सुरुवात होते ही राजस्थानमधील भरतपूर या गावामधून. या भरतपूर गावामध्ये राहणारा दीपक कुमार. दीपक कुमार हा आपल्या वडील रघुनाथचा एकुलता एक मुलगा असतो. दीपक कुमारचे वडील त्या गावामधील सरपंच असतात, त्यामुळे त्याच्या वडिलांना त्या सरपंच होण्याचा खूप अहंकार असतो. घरात धनसंपत्ती असल्यामुळे दीपक कुमारचे खूप लाड असायचे. त्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता त्याचे वडील होऊ देत नव्हते. असंच एक दिवस दीपक रात्री दारू पितो आणि दारू पिल्यानंतर तो एका विधवा महिलेच्या घरात घुसतो. घरात घुसल्यानंतर तिच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच वेळी ती विधवा महिला मंजू खूप आरडाओरड करते आणि गावातील लोकांना त्या ठिकाणी जमा करते. मग दीपक कुमारचे वडील रघुनाथ आपल्या मुलाला खूप काही बोलतो. त्या ठिकाणी त्याच्या कानाखाली पण 2 लावून देतो आणि त्या ठिकाणी दीपक कुमारची खूप मोठ्या प्रमाणात बदनामी होते. बदनामी सहन न झाल्यामुळे दीपक कुमार ते गाव सोडतो आणि जयपूरमध्ये येतो. जयपूरमध्ये तो असंच 1-2 दिवस भटकत राहतो. इकडे तिकडे काम मागतो, पण त्याला काही तिथे काम भेटत नव्हते. मग नोकरीच्या शोधात दीपक हा खूप थकून जातो आणि खूप दुःखी होऊन एका ठिकाणी बसतो. त्यावेळी एक साधू त्याच्या शेजारी येऊन बसतो, जो की साधूच्या वेशभूषामध्ये भीक मागत असतो. त्या साधूला बघून दीपक कुमार विचार करतो की मला पण आता हेच काम करायचे आहे. यामध्ये खूप फायदा आहे आणि लोक भीक समजून चांगल्या प्रकारे पैसे देतात. त्यानंतर दीपक कुठून तरी साधूचे कपडे आणतो आणि ते कपडे घालून त्या शहरामध्ये भीक मागण्याचे काम सुरू करतो. दीपक एका बस स्टँडवर भीक मागत असतो. जसा तो भीक मागत असतो त्याच दरम्यान एक पोलीसवाली महिला, तिचे नाव असते संगीता, तिथे येते. जेव्हा ती संगीता त्या दीपकनाथ साधूकडे जाते तेव्हा ती बघते की हा साधू 24-25 वर्षाचा तरुण आहे. त्याच्या तोंडावर खूप तेज आहे आणि दिसायला पण तो सुंदर आहे. मग ही पोलीसवाली संगीता त्या दीपकनाथच्या शेजारी गेल्यानंतर त्याला म्हणते, बाहेर खूप थंडी आहे आणि तुमचे हातपाय पण कापरत आहे. तुम्हाला ह्या वयात साधू बनण्याची काही गरज नव्हती. तुम्ही असं करा की काही कामधंदा सुरू करा. हे सगळं सोडून द्या. त्यानंतर तो साधू दीपक कुमार या पोलीसवाल्या महिलेला खालून वरून बघतो. पोलीसवाली महिलेची सुंदरता त्या दीपक कुमारला खूप आवडते आणि तो त्या महिलेकडे एकटक बघत राहतो. पोलीसवाले संगीताला सगळ्या गोष्टी समजतात. ती समजते की हा साधू खूप वेळा तिच्याकडे बघत आहे. त्यानंतर ती पोलीसवाली साधू दीपक कुमारला म्हणते, तुम्ही माझ्या घरी चला आणि माझ्या घरी राहून काहीतरी कामधंदा सुरू करा आणि त्या बदल्यात मी तुम्हाला काही पैसे देईल. त्यानंतर तो साधू दीपक खूप खुश होतो. पण त्या साधू दीपक कुमारला हे माहीत नव्हतं की ती पोलीसवाली संगीता त्याला आपल्या घरी घेऊन का जात आहे
अखेर दीपक तिच्या घरी जाण्यासाठी तयार होतो आणि अशा प्रकारे संगीता त्या दीपकनाथला आपल्या घरी घेऊन येते. जसे ते दोघे घरात पोहोचतात त्यानंतर ती संगीता पोलीसवाली त्या साधूला आपल्या एका बंद खोलीत बसवते आणि खोलीत बसवल्यानंतर त्यासाठी जेवण वगैरे पण घेऊन येते. साधू दीपक जेवण वगैरे करतो आणि आरामासाठी पलंगावर पाठ टेकवतो. त्यानंतर संगीता पोलीसवाली आपल्या खोलीत जाऊन कपडे बदलत असते. त्यावेळी दीपक त्या पोलीसवालीला वाईट नजरेने बघतो. हा साधू आपल्या खोलीतून बाहेर निघतो आणि एकटक त्या पोलीसवालीला बघत असतो. पोलीसवाली संगीताच्या शरीराची बनावट खूप सुंदर असते हे बघून दीपक मनातल्या मनात खूप खुश होतो आणि त्याच्या मनात वासना निर्माण होते. त्यानंतर ती पोलीसवाली कपडे बदलून झाल्यानंतर आपल्या एका मैत्रीण सीमाला कॉल करते आणि त्या साधूविषयी सगळ्या गोष्टी सांगते. पोलीसवाली संगीता तिच्या मैत्रीण सीमाला पण तिच्या घरी बोलून घेते. मग रात्री दोघी पण घरात बसून मोठ्या प्रमाणात दारू पितात. त्या दोघींना दारूचा एवढा नशा होतो की त्याच नशेच्या अवस्थेत त्या दोन महिला त्या दीपकनाथच्या खोलीत जातात. खोलीत गेल्यानंतर त्या दोन्ही महिला खोलीचा दरवाजा आतून बंद करतात आणि दरवाजा आतून बंद केल्यानंतर दीपकनाथ साधूला म्हणतात की तुला आज रात्री आमच्या दोघींना खुश करायचे आहे आणि जर तू हे केले नाही तर आम्ही तुला जेलमध्ये टाकू. त्यावेळी तो साधू दीपक कुमार हसून त्या महिलांना म्हणतो, मला जेलमध्ये जाण्याची काही गरज नाही. पोलीसवाल्या महिलांना हे माहीत नव्हतं की या साधूच्या वेशभूषामध्ये एक भोंदू आहे. त्यानंतर त्या तिघांमध्ये असं नातं बनतं ज्याची कल्पना त्या तिघांनी कधीच केली नव्हती. आता या तिघांमध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या रात्री नको ते कृत्य व्हायचे. सलग 1 महिन्यापर्यंत दीपक कुमार त्या पोलीसवालीच्या घरात असतो आणि तिची प्रत्येक गोष्ट त्याला माहीत झालेली असते. दीपक कुमार खूप आनंदित असतो कारण आता त्याला पैसे पण भेटायचे आणि त्याच्या शारीरिक गरजा पण पूर्ण व्हायच्या. सगळं काही व्यवस्थित चालू असतं. असंच एक दिवस दीपक कुमार आणि त्या दोन महिला घरात बसून खूप दारू पितात. त्यानंतर दारू पिऊन झाल्यानंतर परत एकदा त्या खोलीत बसून त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये नको ते कृत्य होतं. दीपक कुमार त्या महिलांसोबत त्या रात्री असं काही कांड करतो ज्याची कल्पना त्या दोन्ही महिलांना नव्हती. त्यावेळी त्या दोन्ही महिला दारूच्या खूप नशेमध्ये होत्या आणि त्याचवेळी त्या दीपक कुमारने त्यांचे नको ते व्हिडिओ बनवले आणि नको ते व्हिडिओ बनवून झाल्यानंतर दीपक कुमारने त्यांना तो व्हिडिओ दाखवला आणि व्हिडिओ दाखवल्यानंतर त्यांच्याकडून पैशाची माग केली. सुरुवातीला दीपकने त्यांच्याकडून 2 लाख रुपये मागितले आणि अशाच प्रकारे त्याने त्या दोन महिलांकडून 18 लाख उकळले. दीपक कुमार त्यानंतर पण थांबला नाही. त्या दोन महिलांना तो ब्लॅकमेल करायचा आणि अजून काही पैशाची माग करायचा. त्या दोन महिलांना काही सुचत नव्हतं. कुठं जावं, काय करावं, कुणाशी बोलावं. त्या महिलांना वाटलं जर पोलीस स्टेशनमध्ये गेलं तर आपली बदनामी होईल, आपली नोकरी जाईल अशी भीती त्यांना वाटू लागली. पण त्या दोन महिलांनी धाडस केलं आणि जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन दीपकनाथची तक्रार केली. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलीसवाले त्या दोन महिलांवर हसू लागले कारण त्या दोन महिला पोलीसवाल्या होत्या आणि पोलीसवाल्या असतानाही त्यांची लूटमार झाली हे त्यांना विशेष वाटलं. मग त्या सर्व गोष्टीला दुर्लक्ष करून त्या पोलीसवाल्यांनी या प्रकरणाला खूप गांभीर्याने घेतलं आणि त्या दीपकनाथचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण शोध घेत असताना दीपक कुमार हा जयपूरमधून दुसऱ्या ठिकाणी फरार झालेला होता. मित्रांनो, सध्या पोलीस दीपकनाथच्या शोधात आहे आणि जेव्हा त्याला पकडतील त्याच्यावर नक्की कारवाई करतील असं आश्वासन पण पोलिसांनी त्या दोन महिलांना दिलेलं आहे. तुमचे काय मत आहे या घटनेविषयी आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला मित्रांनो, भेटू एका पुढच्या नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.